धणे, बडीशेप, थोडंसं मेथीचे दाणे घेतलेत, ओवा, जिरी आणि त्याच्यामध्ये ह्या काही सुक्या लाल मिरच्या। हे सगळे भाजून घ्यायचं, हलकसं भाजायचं, जास्त नाही भाजायचं, याला हलकसं ड्राय करायचं। राई लवकर भाजत नाही म्हणून मी नंतर शेवटी मी राई टाकणार आहे। हे बघा झालं, जरासं गरम करायचं, हे हलकसं, जास्त नाहीये। लगेच याचा सुगंध सुटला, सुगंध सुटेपर्यंत भाजायचं। आपलं हे आता भाजून झालेलं आहे, थंड करून ठेवायचं। थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। याला काहीच लावलं नाही, ह्या कैऱ्या आहेत, चांगले 5-6 दिवस याला मी ऊन दिलेलं आहे। झाडाच्या खाली पडलेल्या कैऱ्या होत्या ह्या, तर त्या मी अशा कापून ह्याला वाळवल्यात। याला एवढ्या वाळवल्यात तुम्ही बघू शकता, एकदम 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 वाळून हे झालेत बघा, हे फार वाळलेत, हे बघा अशा वाळल्यात। हळद घालते मी याला, मोठंच एक छोटा चमचा हळद घातली। आधी मीठ घातलं नाहीये मी, आता याला भरपूर असं मीठ घालणार आहे। मीठ घातल्यावर आंबट लागत नाही जास्त। बघा मी 3 चमचे मीठ घातलेलं आहे। आता हे आपल्याला कालवून घ्यायचं आहे। हे मसाले आता ह्याच्यामध्ये मी सगळं मिक्स करून हे मसाले घेणार आहे। आपले मसाले झालेले आहेत, आपण ह्याच्यात मसाला घालूया आता। हिंग घालत आहे मी ह्याच्यामध्ये, एवढं हिंगाने ना हे नरम व्हायला मदत होते। हे लोणचं नाहीये बरं का, लोणच्यासारखा मसाला आहे पण लोणचं नाहीये। आता मी ह्याला हे फार अशा हवेने पडलेल्या कैऱ्या होत्या, त्याच आणून मी वाळवल्यात आणि हे आता बरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे उन्हामध्ये। 1-2 दिवस उन्हामध्ये ठेवीन हलकसं, आणि नंतर मग वाटलंच ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तेल टाका। हे असं करायचं आणि हे बरणीत भरून ठेवायचं 2-3 दिवसांनी। बघा ह्याला सगळा मसाला लागलेला असतो। आता ह्याच्यामध्ये असं भरून ठेवते मी, हे हातानेच भरून ठेवते सगळं हे। आता मी ह्याच्यामध्ये असंच थंड तेल ओतणार आहे थोडंसं, म्हणजे हा मसाला ड्राय राहणार नाहीये। 2 ते 3 पळ्या तेल ओतणार आहे। हे पहा मी असं ह्याच्यामध्ये तेल ओतते, म्हणजे थोडा मसाला ड्राय आहे ना, तो आपला सगळा मिक्स होऊन जाईल, जास्त ओतणार नाहीये। थोडंसं मी ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। कमीत कमी 10-15 दिवसानंतर तुम्ही खाऊ शकता। आणि बघा तुम्ही असं वेळ असेल ना मधल्या वेळेस, तर आपण एखादी तोंडात टाकू ह्याची, तर आपल्या तोंडाला चव पण येते। आणि आपण वरण वगैरे केलं ना, तर त्या वरणामध्ये पण एक कैरी टाकून द्यायची, किंवा एखादी कुठली भाजी तुम्हाला करायची असेल, कारल्याची भाजी जर केली त्यात पण तुम्ही एखादी ह्याची फोड टाकू शकता। अशा प्रकारे हे मी साठवणीच्या वर्षाचा करून ठेवलेला आहे। हे मी नेहमी करते, तुम्ही करून बघा।